आवाज अन्यायाविरुद्ध लढा न्यूज चॅनलमध्ये आपला स्वागत आहे। शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीवर उपाध्यक्ष सुरेश हर्षे संतप्त, प्रतिनियुक्त्या रद्द करण्याची मागणी। आता सविस्तर वृत्त। जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांनी शुक्रवारी जून 19, 2026 शिक्षण विभागाला आकस्मिक भेट देऊन कामकाजाची पाहणी केली। यावेळी विभागातील एकूण 29 रुजू कर्मचाऱ्यांपैकी केवळ 11 कर्मचारी उपस्थित असल्याचे आढळून आले। त्यामुळे विभागाच्या कार्यक्षमतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। पाहणीदरम्यान 9 कर्मचारी इतर विभागांमध्ये प्रतिनियुक्तीवर कार्यरत असल्याचे, तर 3 कर्मचारी अनेक महिन्यांपासून अनधिकृत रजेवर असल्याचे निदर्शनास आले। याशिवाय 2 कर्मचारी केवळ अर्ज पाठवून मंजुरी न घेता अनुपस्थित राहिले असून अन्य 2 कर्मचारी मंजूर रजेवर असल्याचे समोर आले। या परिस्थितीत शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या विविध प्रश्नांचे व विकासकामांशी संबंधित बाबींचे निराकरण कशा प्रकारे करायचे, असा प्रश्न उपस्थित करत उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांनी नाराजी व्यक्त केली। शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना इतर विभागांमध्ये प्रतिनियुक्तीवर पाठविण्याबाबत त्यांनी आक्षेप नोंदविला। यासंदर्भात त्यांनी सामान्य प्रशासन विभाग, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्याशी चर्चा करून शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्त्या तात्काळ रद्द करण्यात याव्यात आणि संबंधित कर्मचाऱ्यांना मूळ विभागात परत पाठविण्यात यावे, अशी मागणी केली। तसेच विनापरवानगी गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावण्यात याव्यात आणि सातत्याने अनुपस्थित राहणाऱ्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या।